नमस्कार मंडळी, मराठी कॉर्नर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे दीपअमावस्या. तसेच या अमावस्येला आषाढ अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तसेच गटारी अमावस्या देखील या अमावस्येला म्हणतात. हिंदू धर्मात या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश, पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. यामुळे दिव्यांना देवतेचे रूप समजले जाते. दीपअमावस्येच्या दिवशी घरातील सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते. या दिवशी विशेषतः सूर्यास्तानंतर दिव्यांना तेल आणि वाती लावून घर, अंगण, देवघर आणि दरवाजावर दिवे लावले जातात. असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख, शांती, समृद्धी नांदते. आता या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळलं जातं. आजची मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत देखील आढळतो. आता या दीपअमावस्येच्या दोन कथा आहे. तर एक आहे भगवान श्रीकृष्णांची, तर ती मी तुम्हाला अगोदर सांगते. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. यमुनेच्या तीरावर दररोज गायी घोडे मृत्युमुखी पडत होते. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरीवादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती ओवाळली आणि त्यांच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. त्यामुळे आपण देखील दीपअमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना आवर्जून ओवाळायचंच आहे. पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा लावायचा, कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. मुलांचं अगोदर औक्षण करावं आणि या कणकेच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे. त्यानंतर हा दिवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे. त्यामुळे मुलांना झालेली नजरबाधा, नकारात्मकता दूर होते. तसेच मुलांना धैर्य, यश प्राप्त होते असं देखील म्हणतात. आता ऐकूया कहाणी दिव्यांच्या अवसेची. एका दीपकानं तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावे, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेची दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहे. कोणाच्या घरी जेवायास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा देवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळा घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळा घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती मुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टाळला तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.